नमस्कार, मी सरजू प्रसाद कुंबी आणि तुम्ही पाहत आहात मस्त न्यूज मुंबई की आवाज सरकार तक। आज 1 जुलै 2026 रात्रीचे 10:30 वाजलेत। भक्तिधाम वॉर्ड 18 चे हे वास्तव पहा। या रस्त्यावर जी पिवळी लाईट होती तिचा उजेड अपुरा होता, म्हणून आम्ही नगरसेविका हेमलता नवीन सिंग यांना बोलावून विनंती केली होती की हा पिवळा बल्ब काढून इथे LED लाईट बसवा। नगरसेविकेनी LED लाईट लावले खरे, पण एकाच खांबावर जुनी LED लाईट लावून ती सुद्धा बंद ठेवली आहे। सध्या दुकानं उघडी आहेत म्हणून थोडा बहुत उजेड आहे, पण रात्री 11 वाजेपर्यंत जेव्हा ही दुकानं बंद होतात तेव्हा हा संपूर्ण रस्ता काळोखात बुडतो। या घनघोर अंधारात खड्डे दिसत नाहीत, त्यात पडून कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण? मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवाचं काय? रात्री या अंधारात मोकाट कुत्रे, नशा करणारे गुंड आणि लुटारूंचा सुळसुळाट वाढला आहे। पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात हे खड्डे म्हणजे मृत्यूचा सापळा बनले आहेत। जेव्हा आम्ही आमची तक्रार नगरसेविका हेमलता नवीन सिंग यांच्याकडे मांडली तेव्हा त्यांनी तब्येतीचे कारण देत काय उत्तर दिले ते आता तुम्हीच ऐका। आपका लिस्ट मैं बना के भेज दी हूँ, जैसे आपका आएगा मैं करवा दूंगी। आप परेशान मत करो, आप मम्मी को भी बोलो परेशान मत करो, मुझे याद है मैं करवा दूंगी। मेरी तबीयत नहीं ठीक थी, बहुत ज्यादा मेरा सर्वाइकल था। ऐकलं का? मी आजारी आहे, मला बार बार परेशान मत करो। मी लेटर दिलंय, काम होईल। मम्मीला सांगा मला परेशान करू नका। अहो नगरसेविका महोदया, तुमच्या प्रकृतीबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच आहे, पण म्हणून जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित करणे कितपत योग्य आहे? आजारी असणे ही तुमची वैयक्तिक बाब आहे, पण रस्ते अंधारात ठेवणे आणि जनतेला वाऱ्यावर सोडणे ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची मोठी चूक आहे। हे प्रश्न जनतेचे आहेत, काही तुमची वैयक्तिक मालमत्ता नाही। पण खरी भीती तर आता सुरू होतेय। नगरसेवकांच्या कारभाराविरुद्ध जो कोणी आवाज उठवतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली जाते, जीवे मारण्याची धमकी दिली जाते। भक्तिधामच्या जनतेचा राग आता राजकीय सुडापोटी काढला जातोय। आम्ही कुणा एका नगरसेवकाला पाहून नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं, पण आज सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी पक्ष दोघेही मिळून आमचा बळी देत आहेत। आज आमचा हा कडक इशारा आहे, भक्तिधामच्या या परिसरात जर अंधारामुळे, खड्ड्यांमुळे आणि गुंडागर्दीमुळे कुणाच्याही जीवाला काहीही झालं तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त वॉर्ड 18 चे नगरसेवक, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांना साथ देणारा विरोधी पक्ष असेल। तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी आता आम्ही देऊ देणार नाही। कॅमेरामनसह मी सरजू प्रसाद कुंबी, मस्त न्यूज मुंबई की आवाज सरकार तक।